स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। तुम्हाला माहिती आहे का आपण आषाढी एकादशीचा उपवास करतो तर तो आपण का करतो? नाही माहित ना? चला तर आज मी सांगते। उपवास करणे फक्त अन्न न खाणे असं नाही आहे। त्यामागे एक खोल कारण आणि एक आध्यात्मिक अर्थ आहे। चला तर आज तो जाणून घेऊया। हिंदू धर्मामध्ये एकादशीला खूप महत्त्व आहे। एकादशी ही भगवान विष्णू यांना समर्पित आहे आणि त्यापैकीच खूप महत्त्वाची मानली जाणारी एकादशी म्हणजेच देवशयनी आषाढी एकादशी ही खूप महत्त्वाची मानली जाते। त्याच दिवशी भगवान विष्णू हे योगनिद्रेत जातात आणि त्याच दिवशी चातुर्मास आरंभ होतो, म्हणून तो एकादशीचा दिवस जो असतो तो खूप शुभ मानला जातो आणि म्हणून बरेचसे भक्त मनोभावनेने उपासना करतात। तर हा उपवास फक्त अन्नत्याग असं नाहीये। उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे। जवळ राहणे तर कोणाच्या जवळ राहणे? तर ह्या उपवासाच्या कालावधीत भगवंताच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न आपण करत असतो। त्या दिवशी आपण जी इच्छा मागू, जी मनोभावेने सेवा करू, त्याचं फळ आपल्याला लवकरात लवकर भेटत असतं। म्हणूनच त्या दिवशी बरेचसे भक्त कीर्तन करतात, नामस्मरण करतात, अभंग गातात आणि विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होतात। बरेचसे जण हा उपवास फळाहार करून करतात, म्हणजे फक्त फळं खाऊन हा उपवास करतात, तर काही जण निर्जला उपवासही करतात। अनेकांची श्रद्धा आणि भक्ती वेगळी असू शकते, मात्र उद्दिष्ट एकच, ते म्हणजे भक्ती वाढवणे, संयम पाळणे आणि मन शुद्ध करणे। म्हणूनच आषाढ महिन्यातील देवशयनी आषाढी एकादशी हा उपवास फक्त धार्मिक विधी नाही। धार्मिक विधी नाही, तर श्रद्धा, संयम आणि आत्मशुद्धीचा एक सुंदर मार्ग आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत।